नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती निघालेत। या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसे करायचं, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असेल, एकूण जागा 3000 प्लस जागा निघाले मित्रांनो। पद आणि वय आणि पात्रता आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला या भरतीसाठी, ही जम्बो भरती आहे मित्रांनो। जास्त हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर आपण जाहिरात बघू। तर बघा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव विभाग, जळगाव विभागची ही भरती आहे। 13/2/2025 ही जाहिरात आली आणि शेवटची तारीख काय असेल अर्ज करण्याची आणि अर्ज कसे करायचं आणि पात्रता काय असेल, वय आणि पद सर्व आपल्याला डिटेलमध्ये बघायचं। व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। महोदय, अप्रेंटिस ऑक्टोबर 1961, 1976, 1986 नुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव विभाग येथील विभागीय कार्यालय तसेच विभागीय कार्यशाळेत सन 2025-26 या सत्रासाठी तांत्रिक वोकेशनल अभियांत्रिक व या व्यवसायातील शिकाऊ उमेदवारांची भरती करायची आहे। तरी या पत्रासोबत जाहिरात आपणासकडे पाठवण्यात येत असून आपल्यामार्फत जाहिरातीतील अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याबाबत अवगत करण्यात यावे, तसेच सदर उमेदवारांच्या याद्या या कार्यालयास कळवण्यात याव्यात। तर आपल्याला ही नोटीस आहे। तर या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा हा आदेशपत्र आहे। तर आपल्याला जाहिरात पुढे बघायचं आहे। प्रत माहिती व पुढील कारवाई रवाना। उपयंत्र अभियंता चालन राहणार जळगाव कळवण्यात येते की या पत्रासोबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव विभाग येथील विभागीय कार्यालय तसेच विभागीय कार्यशाळेत सन 2025-26 या सत्रासाठी तांत्रिक वोकेशनल अभियांत्रिक या व्यवसायातील शिकाऊ उमेदवारांची भरती करण्याबाबत जाहिरात पाठवण्यात येत असून सदर जाहिरात दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात यावी व तसेच केल्याचे या कार्यालयाचे कळवण्यात यावे। तर या ठिकाणी ही जाहिरातसुद्धा टी व्हीवरती सुद्धा दाखवण्यात यावी आणि न्यूजपेपरमध्ये देण्यात यावी असं या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आले। अर्ज करण्यासाठी आपल्याला कोणत्या कॅटेगरीला किती पैसे पे करायचे तेही आपल्याला बघायचे। आता कोणकोणत्या डेपोमध्ये ही भरती आहेत तर बघा, ठिकाणी तालुकासुद्धा देण्यात आले। विभागीय लेखी अधिकारी राहणार जळगाव यांना माहितीसाठी कळवण्यात येते की सन 2025-26 या सत्रासाठी कार्यशाळा शिकाऊ उमेदवारांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी जातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत, ऑनलाईन फॉर्म भरल्याचा रजिस्ट्रेशन पावती व आधार कार्ड दिल्यास खुला प्रवर्गासाठी 500 + 90 रुपये एकूण 590 GST शुल्कासह मागासवर्गीय उमेदवारांनी जातीचा दाखला सादर केल्यास 250 + 45 एकूण 245 GST शुल्कासह स्वीकारून त्यांना पैसे भरण्याबाबतची पावतीसुद्धा देण्यात यावी असं म्हटलं आहे। तर ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे। आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे भरायचं तेही मी तुम्हाला दाखवणार। ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता कोणकोणत्या आगार व्यवस्थापनमध्ये भरती निघाले तर बघा, ठिकाणी जामनेर, अमळनेर, चोपडा, चाळीसगाव, पाचोरा, यावल, रावेल, भुसावळ, मुक्ताईनगर, एरंडोल आगार यांना कळवण्यात येते की या पत्रासोबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव विभाग येथील विभागीय कार्यालय तसेच विभागीय कार्यशाळेत सन 2025-26 या सत्रासाठी तांत्रिक वोकेशनल अभियांत्रिक या व्यवसायातील शिकाऊ उमेदवारांची भरती करण्याबाबतची जाहिरात पाठवण्यात येत असून सदर जाहिरात आगार तसेच आपल्या अखत्यारीतीत येत असलेल्या वाहतूक नियंत्रण कक्ष येथे प्रवासाच्या व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनात येईल अशा ठिकाणी दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात यावी व तसेच केल्याच्या कार्यालयास कळवण्यात यावे। तसं आपल्या आगाराच्या कार्यकक्षेत येत असलेल्या ITI यांच्या जाहिरातीच्या प्रती या पत्रासोबत देण्यात येत असून सदरची प्रत संबंधित ITI यांच्याकडे पाठवण्यात यावी, तसं यांची पोच घेऊन या कार्यालयास पाठवावी। आता हे व्हिडिओ स्किप करायचं नाही, पूर्ण बघायचं आहे। आता आपण कोणकोणत्या तालुक्यामध्ये ही भरती केली जाणार तेही आपण सर्व जळगाव जिल्ह्यात जेवढे तालुका आहेत
ते एकूण 14 तालुका आहेत त्या तालुक्यात भरती आहेत. तर जामनेर, अमळनेर, चोपडा, चाळीसगाव, पाचोरा, यावल, रावल, भुसावळ, मुक्ताईनगर, एरंडोल या तालुक्यामध्ये ही भरती केली जाणार आहे. पुढे बघा, शैक्षणिक पात्रता आहे. व्यवसायाचे नाव, भरवायची जागा संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि प्रशिक्षण कालावधी. तर आपल्याला हे बघायचं आहे. तर बघा कोणकोणत्या पदासाठी आहे. कार्यशाळेतील व्यवसाय शासन मान्य संस्थेत पास असणे आवश्यकता आहे. पहिला पद आहे मेकॅनिकल मोटर वायरिंग, 55 जागा आहेत. एकूण जागा किती आहे मेकॅनिकल मोटर वॅकेशनसाठी? 55. आणि पात्रता काय दिली? SSC पास, ITI मोटर मेकॅनिकल व्हेकल कोर्स ही पात्रता असेल. 16 ते 33 वर्ष लिमिट असेल आणि कालावधी किती वर्ष असेल? 1 वर्ष. दुसरा आहे मोटर व्हेकल बॉडी बिल्डर पत्रे कारागीर. एकूण जागा किती आहे? 60 देण्यात आले. 10वी पास आणि वरील प्रमाणे 16 ते 33 वय देण्यात आले. 1 वर्ष जॉब असेल तुमचं. 3 नंबर आहे मेकॅनिकल ॲटो इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स, 30 जागा आहेत. 4 नंबर वेल्डरसाठी 20, पेंटरसाठी 6, डिझेल मेकॅनिकलसाठी 70 आणि प्रशिक्षित वातानुकूलन रेफ्रिजर अँड एअर कंडिशनसाठी 10 जागा. 8 नंबर आहे इलेक्ट्रॉनिक, जागा किती आहे? इलेक्ट्रॉनिक्ससाठी 10 जागा आहेत. आणि अभियांत्रिक व्यवसायासाठी बघा, अभियांत्रिक व्यवसायासाठी वरील व्यवसायातील उमेदवार न मिळाल्यास यांत्रिक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवीधारकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तर किती जागा? त्यांच्यासाठी 2 जागा देण्यात आले. वय 18 ते 33 वर्ष, 1 वर्ष असेल तुम्हाला, तुमची कालावधी असेल. याची पात्रता असेल अभियांत्रिकमधील यांत्रिक ऑटोमोबाईल या व्यवसायातील पदवीधर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यकता आहे. वरील व्यवसायातील उमेदवार न मिळाल्यास डिप्लोमा यांत्रिक ऑटोमोबाईल परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना घेण्यात येणार आहेत. आता नियम व अटी आपल्याला बघायचं आहे. तसेच जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय जळगाव यांच्याकडे नोंदणी केलेल्या उमेदवारांना विहित मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यकता राहील. तर बघा, तुम्ही जिल्हा रोजगार स्वयंरोजगार कार्यालयामध्ये नोंदणी केली असेल त्या उमेदवाराला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहेत. नोंदणी केलेल्या उमेदवारांना विहित नोंदणी अर्ज सादर करणे आवश्यकता आहे. तसेच सरकारी अथवा खाजगी कंपनी एकदा उमेदवारांना कायद्यानुसार शिकाऊ उमेदवार केली असल्यास अभियांत्रिक यांत्रिक ऑटोमोबाईल पदवीधारक उमेदवार जर 3 वर्षापूर्वी परीक्षा पास झाले असतील अशा उमेदवारांना या यादीत समावेश करता येणार नाही. तर हा नियम बघायचा या ठिकाणी. जर 3 वर्षापूर्वी पास केलेलं असेल तर तुम्ही यासाठी पात्र नसाल. तिसरा आहे सदर भरतीबाबत अधिकार, पदाच्या संख्येत बदल करणे, भरती रद्द करणे, स्थगिती करणे याबाबत सर्व अधिकार महामंडळाकडे राखून ठेवण्यात आले आहेत. तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता ही विभागीय कार्यशाळाप्रमाणे आगार कार्यशाळामध्ये आहे. त्यामुळे कार्यशाळा शिकाऊ उमेदवारांना आवश्यकतेनुसार आगार व विभागीय कार्यशाळा येथे नेमणूक देण्यात येणार आहे. उपरोक्त पदासाठी प्रशिक्षण कालावधी 1 वर्षाचा असून व्यवसाय निहाय विद्यावेतन नियमानुसार दिले जाईल. उमेदवाराने खोटी माहिती पुरवल्यास व चुकीची माहिती आधारावर उमेदवारास मूळ कागदपत्र पडताळणीसाठी बोलवल्यास त्यानंतर सदरची बाब निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवार शिकाऊ भरतीसाठी कोणत्याही टप्प्यावर असला तरी त्याला नाकारण्याची व महामंडळ अधिकार राहील. अपूर्ण भरलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत व त्याबाबत कोणालाही पत्रव्यवहार केले जाणार नाही. तर बघा, तुम्हाला वेळोवेळी अपडेट हवे असेल, तुम्ही जर अर्ज भरत असाल तर तुम्हाला अपडेट ही फक्त पत्रव्यवहार केले जाणार आहे तुम्हाला. तर मी या चॅनलवरती वेळोवेळी मी अपडेट देत राहील. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही अर्ज भरत असाल तर वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन या चॅनलवरती मिळत राहील. कार्यशाळा शिकाऊ उमेदवारांनी प्रशिक्षण समाधानकारकरित्या पूर्ण झाल्यानंतर त्यास महामंडळात सेवेत सामावून घेतले जाणार नाही याची विशेष नोंद घ्यावी. उपरोक्त प्रमाणे 1 ते 6 वरील उमेदवारांनी www.apprenticeshippindia.org वरील उमेदवारांनी www.mhrDNATS.government.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून अप्लाय करणे आवश्यकता आहे. तर बघा, आपल्याला ऑनलाईन कसे भरायचं फॉर्म तेही मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह फॉर्म भरून दाखवणार आहे. ST कॅटेगरीसाठी GSTसह किती आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म भरताना 245 रुपये पे करावं लागेल आणि अदर कॅटेगरीसाठी
हा 200 जास्त त्यांना 590 रुपये म्हणजे 590 रुपये त्यांना पेमेंट करावं लागेल. जळगाव विभाग कार्यालय सदर शुल्क रोखपाल लेखाशा विभागीय कार्यालय व जळगाव यांच्याकडे 3/3/2025 पर्यंत भरणा करायचे आहे. आता आपल्याला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे या भरतीसाठी, तरी उपरोक्त अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावीत. पहिला डॉक्युमेंट आहे या कार्यालयातील शापील अर्ज तुम्हाला घ्यायचं आहे. दुसरा आहे लेखी शाखेत भरणा शुल्क भरल्याची पावती. तिसरा ऑनलाईन भरलेला अर्ज. चौथा शाळा सोडल्यास दाखला बोनाफाईड चालेल किंवा शाळा सोडल्यास दाखला. पाचवा SSC 10वी गुणपत्र किंवा प्रमाणपत्र. सहावा ITIचे प्रथम सेमिस्टर व द्वितीय सेमिस्टरचं गुणपत्रक. सातवा ऑल सेमिस्टरचं प्रमाणपत्र. आठवा NCVTचे प्रमाणपत्र असेल ते जोडलं तरी चालेल. 9 असेल जातीचा दाखला आणि 10 नंबर आहे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्यास वैध प्रमाणपत्र. 11 नंबर आदिवास डोमासाईल प्रमाणपत्र आणि आधार कार्ड तुम्हाला या भरतीसाठी ॲप्लिकेशनसोबत जोडायचं आहे. विहित नमुन्यातील अर्ज विभागीय कार्यालय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जळगाव विभाग येथील कार्यालय वेळ शनिवारी रविवारी व सुट्टीचे दिवस सोडून 13/2/2025 पासून 3/3/2025 पर्यंत ठीक 11 वाजेपर्यंत अर्ज मिळतील व सदर कालावधीमध्ये प्रक्रिया शुल्क भरणा करता येईल. उपरोक्त कागदपत्राचा संपूर्ण भरलेला अर्ज दिनांक 3/3/2025 पर्यंत 17 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत स्वीकारले जातील. तसे विहित मुदतीनंतर व इतर कोणत्याही मार्गाने प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. तसेच त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचण उद्भवल्यास BTRI जळगाव यांच्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. ऑनलाईन भरताना सुद्धा तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही BTRI या जळगाव कार्यालयाशी संपर्क साधू शकता. अर्ज सादर करण्याचा पत्तासुद्धा या ठिकाणी खाली देण्यात आला आहे. कोणत्या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचं बघा. ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर प्रिंट काढायचे. प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला त्या सर्व प्रोसेस मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय जळगाव विभाग जळगाव नवीन बस स्थानक वर जिल्हा पेठ जळगाव 425001 हे पिनकोड आहे. व्हिडिओ आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.